श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले होते. 1 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होणार आहे. चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर पाकाळणी साजरी करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. श्री ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांचे आभूषणे, मंदिराची शिखरे, दीपमाळा व इतर साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. सोमवारी सकाळी घंटानाद करून श्री ज्योतिबा मंदिर परिसरात पाकळणी पार पडली. सकाळी मंदिराची पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात आली. यालाच पाकाळणी असे म्हणतात. सकाळी ज्योतिबा मंदिरातील शिखरे, दीपमाळा, दगडी कमान, देवताकृत्य साहित्याची स्वच्छता केली. ज्योतिबा मंदिरात वर्षातून 3 वेळा पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केले जाते. चैत्र यात्रेपूर्वी व चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वी अशी 3 वेळा मंदिराची स्वच्छता केली जाते. ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले होते. त्यामुळे मंदिर परिसरात आणि शिखरावर गुलाल खोबऱ्याचा थर साठला होता. त्याची स्वच्छता आज करण्यात आली. पुजाऱ्यांनी ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांचे आभूषणे, उंट, घोडे, मंदिराची शिखरे व इतर साहित्यांची स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेसाठी ज्योतिबा देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, धैर्यशील तिवले, कर्मचारी, पुजारी, देवसेवक, खंडकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल.